आघार खुर्द चिंचावड आघार बुद्रुक गिरणा नदी पात्रात महाशिवरात्र निमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा। मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द चिंचावड आघार बुद्रुक ढवळेश्वर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सिद्धेश्वर मंदिर गिरणा नदी पात्रात त्रिवेणी संगम या महाशिवरात्र यात्रेला भाविकांची महिलांची हजेरी व महाशिवरात्र उपवास फराळ वाटप करण्यात आले। महाशिवरात्रच्या दुसऱ्या दिवशी रामेश्वर महाराज नाशिक यांचे काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले आहे व महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम कैलासवासी दत्तू बाळा मोरे यांच्या स्मरणार्थ मोरे परिवार मोरे वस्ती आघार खुर्द यांच्याकडून अन्नदान महाप्रसाद ठेवण्यात आला आहे। सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री दौलत अण्णा मोरे, श्री काशीनाथ बांपू, श्री त्र्यंबक अण्णा, श्री सिद्धेश्वर कमिटी यांनी आवाहन केले। मालेगाव तालुका पोलीस स्टेशन API सावंतजी मॅडम व पवार साहेब यांनी सिद्धेश्वर मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले। परिसरातील महिला व ग्रामस्थांनी अफाट गर्दीत यात्रेला महाशिवरात्र निमित्त सिद्धेश्वराचे दर्शन घेतले। या ठिकाणी आपण सिद्धेश्वराची ही जी मूर्ती बघतो आहे, प्रारंभी खऱ्या अर्थाने ही साधारणतः 8 ते 10 फुटावर ही खाली मूर्ती होती आणि जे भिकाजी बाबा म्हणून होते, या सिद्ध पुरुषाला त्या ठिकाणी स्वप्नात भगवंताने साक्षात्कार दिला आणि त्यावेळेस या गावात पंचक्रोशीत येऊन त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सिद्धेश्वराचं स्थान आहे, तुम्ही त्याला बाहेर काढा। म्हणून त्यावेळचे समकालीन जेवढेही कार्यकर्ते होते सगळे एकत्र येऊन या ठिकाणी त्यांनी उत्खनन केले आणि उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात शंभूची ही स्वयंभू पिंड या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आणि त्यानंतर मग सर्व मंडळींनी या ठिकाणी भुयार आहे, खूप साधारणतः 5 ते 10 फूट खाली आहे, एकच माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि म्हणून वरती ही उत्सव मूर्ती म्हणून या ठिकाणी त्या पिंडचं निर्माण केलेलं आहे। सर्वांना दर्शन व्हावं आणि सर्वांना व्यवस्थित त्याचं दर्शन होऊन आशीर्वाद मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन करून गेल्या 100 ते 150 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। पुरातन काळापासून आहे, अनेक वर्षापासूनचं ही परंपरा आहे। तर या ठिकाणी त्या पिंडचं दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मुकुट निर्माण केलेला आहे, म्हणजे सिद्धेश्वराचं दर्शन होऊन पंढरपूरहून कार्यकर्त्यांनी हा मुकुट या ठिकाणी आणलेला आहे। ही उत्सव मूर्ती आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आणि ती निश्चितपणे आम्हा सर्व भाविकांचं आराध्य दैवत आहे सिद्धेश्वर भगवान। ते आम्हाला कायम साक्षात्कार देत असतं आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो। साधारणतः 10 ते 20 हजार लोकांची या ठिकाणी उपस्थिती असते। 7 दिवसामध्ये हजारो लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात आणि काल्याच्या दिवशी 5 ते 10 हजार कमीत कमी भाविक या ठिकाणी येतात। वेगवेगळे महाप्रसाद गेल्या 2-3 वर्षापूर्वी मांड्यभोजन महाप्रसादाचा कार्यक्रम भगवंताला भोग चढवण्यात आला
असे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताला भोग चढवण्याची या ठिकाणी पद्धत आहे. हे भाविक क्षेत्र आहे. गिरजा मातेच्या या तीरावर, या त्रिवेणी संगमावर हे सिद्धेश्वराचं आराध्य दैवत आहे. निश्चितपणे हे पुरातन काळापासून श्रीराम प्रभूच्या चरणांनी पदस्पर्शाने पावन झालेलं हे क्षेत्र आहे. त्या काळात दंडकारण्य असताना इथे वास्तव्यास प्रभू रामचंद्र होते आणि त्यांच्याच हाताने स्थापित झालेले हे पिंड आहे. भागवत धर्माप्रमाणे या ठिकाणी त्यांनी विधिवत असं विधी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या काळापासून हे सिद्धेश्वराचं दैवत आज सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वकडे पोहोचलेलं आहे. निश्चितपणे आम्ही या सिद्धेश्वराला प्रार्थना करतो की पांडुरंगा सिद्धेश्वरा तू आम्हा सर्वांना दीर्घ आयुरारोग्य ऐश्वर्य प्रदान करो अशी मी सिद्धेश्वर महाराजांचरणी प्रार्थना करतो. सिद्धेश्वर भगवान की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. ओम नमः शिवाय. महादेव 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 महादेव. पंढरपूरला दोन उभं राहणार आधी 2 तास काय चला चाललं हो. हो बरोबर तुम्ही नंबर बरोबर नशीब लागत बरोबर टीव्ही तुम्ही आवडून नव्हता सकाळी कुणी मोठं टीव्ही लागला तुम्ही याद पड जाईल या ना याद पड जाईल कमानला घ्या ना कमान बाहेरून घ्या कमान समोरून यात्रा गिरा स्वाती कुठे गेली स्वाती
गर्दी आहे आम्ही लांबूनच पाय पडतो तुम्ही. मुलं पकडले बघा हे नाही का सर एका एकचा पाय मुला आज या ठिकाणी आमच्या सिद्धेश्वर महाराजांच्या शिवरात्रनिमित्त आघार चिंचावड व आघार बुद्रुक अशा 3 गावांच्या त्रिवेणी संगमावर गिरणा नदी पात्रात आज सिद्धेश्वर महादेवांचं जागृत मंदिर आहे। या ठिकाणी शिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। तसेच या ठिकाणी यात्रासुद्धा आयोजित केलेली असते आणि तसेच आज यात्रानिमित्त पूर्ण 7 दिवस सप्ताह व चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा या ठिकाणी होत असतात। तसेच तिघही गावांचे भाविक भक्त एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतो। तसंच या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असेल, सर्व या ठिकाणी अक्षरशः नंबर लावून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम घ्यावा लागतो। तसंच या ठिकाणी उद्या मोरे कंपनीतर्फे म्हणजे प्रत्येक गावाच्या रोटेशनप्रमाणे आगार बुद्रुक चिंचावड व आगार खुर्द अशा प्रत्येकाला एक चान्स देऊन प्रत्येक वर्षी या ठिकाणी असा मोठ्या प्रकारे कार्यक्रम होत जातो व भाविक भक्त या ठिकाणी छान असा कार्यक्रम या ठिकाणी सिद्धेश्वर कमिटी या ठिकाणी छान कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाचं सर्व भाविक भक्त आनंदाने गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम साजरा करत असतात। आज शिवरात्रीच्या या पावन पर्वावर या ठिकाणी फार मोठा उत्सव घडत असतो। अगस्ती पुराणामध्ये जो उल्लेख आलेला आहे की दंडकारण्य असताना वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणावर आलेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। म्हणून या ठिकाणी भिकाबाबा म्हणून जे होते त्यांना साक्षात्कार झाला आणि त्या काळातील सर्व समकालीन लोकांनी या ठिकाणी उत्खनन केले आणि साधारणतः 10 ते 15 फुटावरनं ही पिंड स्वयंभू त्या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी निश्चितपणे नवसाला पावणारा हा भगवान सिद्धेश्वर आहे आणि या पुराणामध्ये या नदीचं नाव खऱ्या अर्थाने गिरजा असं आहे। या गिरजा गिरीपर्णीच्या या पात्रामध्ये असं हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यानिमित्ताने आम्ही साधारणतः 7 दिवसाचा सप्ताह करतो आणि 7 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर या ठिकाणी काल्याची परंपरा आहे। मांडे भोजन महाप्रसाद असेल किंवा विविध पदार्थांनी या ठिकाणी भगवंताला भोग चढवले जातात आणि यात्रेच्या स्वरूपात या ठिकाणी 2 दिवसाची यात्रा असते आणि शेवटच्या दिवशी काला असतो। या ठिकाणी कीर्तनांची व्यवस्था केलेली असते। नामवंत कीर्तनकार सगळे वक्ते या ठिकाणी मागवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून ज्ञानप्रबोधन केलं जातं असं या सिद्धेश्वराची ख्याती आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी ज्या वेळेस हे तीर्थक्षेत्र निर्माण झालं त्यावेळी गाडगे महाराजांनी प्राणप्रतिष्ठेचा या ठिकाणी उत्सव साजरा केला आणि त्यांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे। म्हणून आमच्या या भागातील सिद्धेश्वर हे दैवत सगळ्यांना प्रसन्न असं वाटणारं आणि जीवनामध्ये आनंददायी आणि ऊर्जा निर्माण करणारं हे दैवत आहे। आमच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द, आघार बुद्रुक, चिंचावड, ढवळेश्वर आणि या पंचकृषीतील बरीचशी गावं या ठिकाणी यात्रेसाठी किंवा दर्शनासाठी येत असतात। येथील नियोजन मंदिर समिती आणि 4ही गावातील सर्व प्रमुख लोक पदाधिकारी करत असतात। निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेल की भगवान सिद्धेश्वर आमच्या मनातील सर्व भाव ऐकून घेतात आणि आमचं जीवन त्यांच्यामुळे फलदायी होतं। ते आम्हाला दीर्घ आयु आरोग्य असं प्रदान करतील अशी मी पांडुरंग चरणी आणि सिद्धेश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। माझं नाव सुजित राजेंद्र सूर्यवंशी, राहणार मुंगसे। आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिरात आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने लहान मुलांना व सर्व ग्रामस्थांना फराळाचं वाटप करण्यात आलं आणि दिवसभर पाडगण शिवार यांच्याकडून फराळाचं वाटप करण्यात आलं
सर्व ग्रामस्थांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभकामना आहे. ए भैया ए दादू इकडे रे या. थोडी मोठी लाईन तिकडे ये रे. हां. ये ताऊ इकडे ये का. मोबाईल